देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज 7वा दिवस आहे. आपण साध्या सोप्या इंग्रजी त्याला म्हणतो लास्ट बट वन, पण त्याला एक चांगला शब्द आहे आणि आईन्स्टाईनने तो वापरला आहे निराळ्या संदर्भात, या देवी शक्तीच्या संदर्भातच आहे. अल्टिमेट आणि त्याच्या अलीकडचं पेनल्टिमेट. अल्टिमेट म्हणजे शेवटचं आणि पेनल्टिमेट म्हणजे त्याच्या अलीकडचं. आता पेनल्टिमेट अल्टिमेटच्या पातळीला गेलं तरी अल्टिमेट पुढे जातं आणि पेनल्टिमेट रिमेन्स पेनल्टिमेट. म्हणजे शक्ती आणि मॅटर आपण इंटर कन्व्हर्टेबल, म्हणजे जे पदार्थ आहे, जड पदार्थ आहे, त्यातून शक्ती निर्माण होते आणि त्यातून परत शक्ती, ऊर्जा काही म्हणा, आणि परत जड पदार्थ तयार होतो. हा त्यांनी सिद्धांत मांडला. पण तो म्हणतो शेवटी आमची बुद्धी चालते. म्हणजे काय? कुठली तरी आमच्या बुद्धीच्या पलीकडची एक शक्ती आम्हाला बोलवत असते. जशी आई लहान मुलाला चालायला शिकल्यानंतर बोलवते ना, ये रे बाळा चाल, मग आपण चाल चाल मोते पायी मोडले काते काही म्हणतो, तशी ती शक्ती आम्हाला बोलवत असते. आम्ही तिथे जातो कौतुकानं, ती आम्हाला स्पर्श करत असेल, कुरवाळत असेल, पण परत ती पुढेच. म्हणून माणसाने कितीही प्रगती केली तरी अंतिम वर्तुळ हे माणसाला नाही, ते अंतिम वर्तुळ त्या शक्तीचंच असणार आहे. त्याच्या अलीकडचं वर्तुळ आपण आपल्या बुद्धीनं अगदी आकारू शकतो. वर्तुळ किंवा ऑर्बिट म्हणजे कक्षा, शेवटची जी कक्षा आहे, सूर्य वगैरे आपण म्हणतो ना, सगळं ब्रह्मांडच फिरते एका अर्थाने, तर ती कक्षा त्या शक्तीची असेल. आजची जी अष्टमी आहे ना, शुद्ध अष्टमी, तिला महाअष्टमी म्हणलेलं आहे. कारण महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, तर अष्टमीसुद्धा महाअष्टमी. आता लक्षात घ्या, अष्टमी तिथी आपण देवीला दिलेली आहे. एकंदर 15 तिथी असतात, म्हणूनच आपण त्याला 15वडा म्हणतो. आता हा 15वडा जो आहे, एका बाजूला 7 तिथी प्रतिपदा ते सप्तमी आणि दुसऱ्या बाजूला 7 तिथी नवमी ते पौर्णिमा किंवा अमावस्या. लक्षात घ्या, या सगळ्यांचा तोल सांभाळणारी मध्ये शक्ती आहे. आणि शक्ती असतेच असते, प्रत्येकाच्या हृदयात असते. आणि हृदय कुठे? तुम्ही किती बारीक बारीक कण केला, त्याचा अणू केला, त्याचा परमाणू केलात, काही केलं तरीसुद्धा ती शक्ती त्याच्या आत आहे. अगदी बारीक पेशी दिसतही नाहीत. आता हा सुद्धा आपण म्हणतो कोरोना जो झालेला आहे, तो विषाणू, त्यालासुद्धा एक न्यूक्लियस असेल ना, केंद्र, कारण तो जिवंत आहे, तो वाढतो, तो इकडून तिकडे त्याचा संसर्ग होतो. आणि म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येकाला एक केंद्र आहे आणि त्या केंद्रात एक शक्ती आहे. आणि त्या शक्तीचा विलास म्हणजे सगळं विश्व आहे. आणि ते साजरं करण्यासाठी महालयानंतर हे 9 दिवस आणि नंतरचा दसरा आपण वापरतो. उद्या समारोप किंवा उपसंहार आहे, त्यावेळेला आपण काही स्तोत्र, काही मंत्र म्हणणार आहोत. आजही वेळ मिळाला तर म्हणणार आहोत. काल आपण थांबलो होतो कुठे? तर महिषासुराकडे थांबलो होतो. महिष म्हणजे रेडा आणि महिषी म्हणजे म्हैस, हा एक अर्थ झाला. आणि त्यामुळे तशा गोष्टी सांगितल्या जातात त्याच्या. एक गंमत बघूया ना, हा महिषासूर आहे ना, ज्या वेळेला जन्म त्याचा नंतरचा झालेला आहे. आधी 2 भाऊ आहेत, रंभ आणि करंभ. रंभ मोठा आहे आणि करंभ लहान आहे. आपण त्या तिन्ही लोकांचे सत्ताधीश व्हावं म्हणून ते एक यज्ञ करत आहेत. तर दुसरा जो करंभ आहे, रंभ आहे तो मोठा आहे, तो यज्ञाग्नीसमोर बसलेला आहे. आणि दुसरा आहे तो आहुती देतो, हा आहुती देतोय आणि तो अर्घ्य देतोय. असं करत असताना इंद्राला भीती वाटली. अरे याने अग्नीवर जर विजय मिळवला, याने पाण्यावर विजय मिळवला, पंचमहाभूतावर विजय मिळवला, तर स्वर्गावर विजय मिळवल्यासारखंच आहे. म्हणून तो इंद्र पाण्यातून खालून जातो, त्याला पाय ओढून पाण्यात पाडतो आणि ठार मारतो. ज्यावेळेला करंभला दिसतं आपल्या डोळ्यात देखत आपल्या भावाला मारलेला आहे, धाकट्या भावाला मारलेला आहे. आणि कुणी मारलेलं आहे? तर विष्णूंनी मारलेलं आहे. अशा वेळेला तो आता जगून काय करू?
म्हणून तो खड्ग घेऊन, तलवार घेऊन आपलं डोकं त्या यज्ञाग्नीत टाकणार इतक्यात अग्निदेवच प्रकट होतो. तू म्हणतो, अरे असं कशाला करतोस? ज्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान, ही तपश्चर्या सुरू केलेली होती, ती तपश्चर्या किंवा ते अनुष्ठान तुम्ही काय करा, पुढे चालू ठेवा. तुला काय पाहिजे ते माग. तर तो म्हणतो की सगळ्यांचा पराभव करेल, देव, दानव आणि मानव या सगळ्यांचा पराभव करेल असा पुत्र मला दे. तथास्तु, कोणत्याही स्त्रीपासून तुला असा पुत्र होईल. मग त्याच्यासाठी ती तुझी पत्नीच असायला पाहिजे असं नाही, तू राजा तर ती राणीच असायला पाहिजे असं नाही, कुठल्याही स्त्रीपासून. आता म्हणून इथे म्हैशीची गोष्ट निघाली ना. स्त्री म्हणल्यानंतर ती पुरुषातली स्त्री कशाला? रेडा तर म्हैस आहे, बैल तर गाय आहे, घोडा तर घोडी आहे. कुठल्याही स्त्रीपासून. हा इतक्या गर्वानं जातो यक्षांच्या राज्यात. यक्ष, कुबेर हे सगळे काय आहेत? रक्षण करतात देवांच्या संपत्तीचं. त्यावेळेला तो तिथे गेल्यानंतर तिथे त्याला एक म्हैशी दिसते. आता ही म्हैशी आहे ना, तिचा एक अर्थ म्हैस आणि म्हणूनही घेतलेला आहे. देवी भागवतात तसाच उल्लेख आहे की तो म्हशीशी लग्न करतो आणि याच्यापासून म्हैस गर्भवती होते. कल्पना करा. अरे म्हैस गर्भवती झाल्यानंतर एक रेडा तिच्या मागे लागतो. हा रेड्याशी मुकाबला करतो. रेडा हा जो रंभ आहे ना, त्याला ठार मारतो आणि म्हशीच्या मागे पळायला लागतो. यक्ष म्हणतात, अरे ही म्हैस आहे आणि आता ही आई होणार आहे. अशा वेळेला ते त्या रेड्याला मारतात. ती म्हैस काय म्हणते, मी माझ्या पतीबरोबर सती जाणार, सहगमन करणार. आता हे कसं वाटतं तुम्हाला सांगा बरं? अजून एक पुढे जातो आणि नंतर मागे येऊन हीच गोष्ट कशा पद्धतीने सांगता येईल तेही आपण बघूया. तर तिला ठेवतात. म्हणजे त्या रंभाचं प्रेत ठेवलेलं. रंभा म्हणल्यानंतर अप्सरा आठवेल, मग त्याला रंभेचं म्हणतात मराठीत. या रंभाचं प्रेत ठेवलं जातं. त्याच्या शेजारी ही म्हैशी, त्याची पत्नी जी गर्भवती आहे. आणि अग्नी ज्या वेळेला प्रज्वलित केला जातो त्यावेळेला हिचा गर्भ फुटून त्या गर्भातून एक महाकाय असा राक्षस निर्माण होतो. आणि त्याच वेळेला रंभ आहे, त्याच्या शरीराचे आपण विघटन होत असेल अग्नीमुळे आणि त्याच्यातून एक दुसरा तसाच एक राक्षस निर्माण होतो. आता हा जो महाकाय झाला पुत्र, तो म्हणाला की महिष, माझी आई जर असेल महिषी तर मी महिष, आणि असुरांचा राजा म्हणून मी महिषासूर. आणि दुसऱ्याला एक शक्ती आहे, रक्तबीज. म्हणजे त्याचा रक्ताचा थेंब सांडला की त्या थेंबातून त्याच्याच सारखा राक्षस तयार होतो. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं असेल तर ह्याला मारलं तर जितके थेंब पडतील म्हणजे एक सैन्य निर्माण होईल. आता हा एकटा तरी आहे, त्याला जर मारलं, रक्तबंबाळ केलं, रक्त सांडलं आणि हजारो जर पडले तर त्यातून हजारो रक्तबीज निर्माण होणार आहे. कसं मारायचं याला? देवी मारते. हां, कसं मारते ते आपण नंतर बघूया. म्हणून हा आता उन्मत्त झालेला आहे महिषासूर आणि सगळ्या लोकांना त्याने आव्हान दिलेलं आहे की मला तुम्ही स्वीकारा. तो इंद्राला सांगतो माझा मांडलिक बन. मांडलिक म्हणजे माझ्या हाताखालचा बन. इंद्र म्हणतो नाही. अशा वेळेला तो म्हणतो, इंद्र नाही म्हणतो, चला युद्धाची तयारी करा. म्हणून इथे एक वाक्य आलेलं आहे की सिंहासनावर बसलेला आहे हा महिषासूर आहे, महिषीचा पुत्र आहे. म्हणजे हा रेडाच आहे एका अर्थाने. सिंहासनावर बसलेला आहे. बाकीचे काही सगळे रेडे नाहीत ना, ते मंत्री, अमात्य, जे कोणी आहे याच्यातले सरदार, ते सगळे पुरुष माणूसच आहेत. तर हा उठतो, शेपूट वर करतो आणि लघवी करतो. सिंहासनावर हा कदाचित रेड्याचा आनंद किंवा उन्माद व्यक्त करण्याचा एक प्रकार असेल. हे फारच विचित्र वाटतं आपल्याला. त्याला निरनिराळी रूपं घेता येत होती. आता आपण जरा मागे जाऊ या गोष्ट. महिषी संस्कृत डिक्शनरी जर बघितला तर तिचा एक अर्थ आहे सेविका, दासी किंवा सैरंध्री. सैरंध्री म्हणजे द्रौपदी होती ती. अंतःपुरात काम करतात त्या सेविका असतात, अत्यंत विश्वासू आणि सुंदर असतात. अशी एक सुंदर महिषी. आता विदुषी म्हणजे काही विदूषकाची बायको नाही, विदुषी म्हणजे विद्वान स्त्री. दुर्गा भागवत चांगल्या विदुषी होत्या. तशी महिषी म्हणजे सैरंध्री. सुंदर असेल, त्याचं मन गेलं असेल त्याच्यावर आणि मग ती गर्भवती झाली असेल. आता पुढचं आपल्याला पटेल ना. म्हणून महिषासूर हा माणसासारखाच जन्म, राक्षसी वृत्ती आहे त्याची, राक्षसी त्याचा अजस्र देह असेल म्हणून तो महिषासूर आहे. अशा वेळेला इंद्राने युद्ध सुरू केल्यानंतर इंद्राने त्याच्या एका सरदाराला मारलं, चिक्षूर म्हणूनचा. पण चिक्षूर आहे, असिलोमा आहे, धूम्रलोचन आहे
आणि रक्तबीज तर आहेच आहे, एकापेक्षा एक कोण आहेत, त्याचे सरदार आहेत, त्यांना मारणं फार कठीण आहे. असं शुंभ निशुंभांचे होतं, चंड मुंड वगैरे त्यांचेही होते, प्रत्येकाला देवीने मारलेलं आहे. इकडे सगळे देव पराभूत झाले आणि अगतिक हतबल आणि हताश होऊन ब्रह्मा विष्णू महेश बसले. काय करायचं, हा तर मरतच नाही आहे. कदाचित पुरुषापासून हा मरणार नसेल तर आपण आपली जी शक्ती आहे निरनिराळी, आपल्या शस्त्रांची आपल्या अस्त्रांची ती शक्ती आहे ना, ती शक्ती आपण देऊया आणि त्या शक्तीतून एक देवी निर्माण करूया. म्हणजे आपल्या सगळ्यांचं एकत्रित आणि शिवाय तिचं 3 गोष्टी एकत्र केल्या ना की त्याच्यात 3+ असं काहीतरी वाढतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं ना, एकेका बोटाची जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा मुठीची शक्ती 5 बोटांची शिवाय मुठीची आहे ना, हे नेहमीच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपल्यापेक्षा ती जास्त तेजस्वी असेल, पराक्रमी असेल आणि ती या महिषासुराचा बंदोबस्त करू शकेल. मग आता विष्णूतून वैष्णवी शक्ती निघते, ब्रह्मातून ब्रह्माणी निघते आणि ह्याच्यातून शंकरातून शांकरी निघते किंवा निरनिराळ्या निघतात. अशा शक्तींचं एक तेज आकाशात एवढा तेजोगोल निर्माण होतो. मग इंद्र आपली शक्ती देतो, निरनिराळ्या देवता आपली शक्ती देतात, अस्त्रांची शक्ती मिळते आणि त्यातून ती जी देवी तयार होते ती समोर आहे अष्टादशभुजा. ही देवी आहे म्हणलं तर ही दुर्गा आहे, पण दुर्गेचा दुसरा अवतार सांगितलेला आहे. तर ही भुवनेश्वरी, सगळ्या त्रिभुवनांची जी शक्ती आहे ती त्रिभुवनेश्वरी. आणि प्रत्येकाचं शस्त्र देव, मुख्य देव तुम्हाला जे दिसतात ना, इंद्राचं वज्रसुद्धा हिच्या हातात आहे, त्रिशूल तर आहे, सुदर्शन चक्र आहे, सगळी आहेत. कारण सगळ्यांचा उपयोग करायला पाहिजे, निरनिराळे राक्षस, राक्षसांचे राजे आणि शेवटी महिषासूर करायला. तर आता ती आल्यानंतर वर्णन करतात, काय एक सुंदर स्त्री आलेली आहे, ती तुमची पत्नी व्हायला योग्य आहे असा एक मंत्री येऊन सांगतो. तर मग माझं प्रणय संदेश तिच्याकडे घेऊन जा. आणि नंतर तो मंत्री हुशार आहे, काय त्यांनी उत्तर दिलं, तर ती म्हणते की मी आता प्रत्येक वेळा त्यांनी सांगितलं मी माझ्या बाणाने त्याला घायाळ करेन. तर तो म्हणतो नयन बाणाने ती तुम्हाला घायाळ करेल, मी तिला रणशय्येवर लोळवीन म्हणून सांग. प्रणय संदेश पाठवतो. त्यावेळेला तो म्हणतो की शय्येवर रतिक्रीडा करेल तुमच्याशी, रणशय्येची शय्या केली आणि त्याचे प्राण हरण करीन तुम्हा सर्वांच्या देखत. त्यावेळेला ती तुम्हाला प्राणनाथ बनवेल, आपले प्राण हरण करून तुम्हाला प्राणनाथ. हा एवढा फुलतो, आधीच राक्षस हा तो इतका फुलतो आणि फुलल्यानंतर तो म्हणतो की जा तिला आणा. पण एक लक्षात ठेवा, ती जर सुंदर असेल, तेजस्वी असेल तर तिला अशा पद्धतीने आणा की तिचा एक केससुद्धा तुटता कामा नये. ह्या शुंभनिशुंभनी काय सांगितलं होतं, फरफटात आणा. पण हा म्हणतो माझी जर ती राणी होणार असेल आणि असा संदेश जर तिने पाठवला असेल तर तिला आणा, आणि जर आली नाही ना तर मग मीच तिच्याकडे जातो. तिने सांगितलं तुमच्या त्या राजाला जाऊन सांगा युद्धाला समोर ये, नाहीतर पाताळात तोंड दडव. तिची भाषा, तिचं हसणं इतकं विकट होत जातं, विकट म्हणजे भयंकर, कोणालाही भीती वाटेल अशा प्रकारचं. ढगांचा गडगडाट परवडला, एखादा मोठा आवाज पर्वत शिखरावरून त्याचा निनाद होत असेल, प्रतिध्वनी होत असेल, तो परवडला. झाडांवर झाडं आपटून वडवानळ लागलेला आहे आणि तो ज्वालांचा आवाज, प्रकाश या सगळ्यांच्या पलीकडे. आणि ही वर्णनं आहेत ना, म्हणून अध्याय मागून अध्याय ती कथा चालते. वर्णनं मुळातून वाचली पाहिजेत. पण शेवटी एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला हे सगळे राक्षस मारले जातात, रक्तबीज, आता निरनिराळ्या शक्तींची नावं आपण नंतर वाचणार आहोत. रक्तबीज आता तिला मदत करायला येतात ना, नारसिंही येते, वाराही येते, वैष्णवी येते, त्या शक्तीची आपल्यातून ते काढते. आणि त्यात प्रत्येकजण निरनिराळे शस्त्र घेऊन येतात, अस्त्र घेऊन येतात आणि मग सांगतात की कालिका आहे आणि हे महत्त्वाची. आणि दुसरी, ह्या रक्तबीजाचं तिने डोकं उडवण्याचं जे रक्त येतं ना ते रक्त पितात, रक्तबीजाला खातात आणि जे थेंब खाली त्यातून सांडलेले असतील त्यातून होणाऱ्या रक्तबीजांना सुद्धा खातात. एवढी ती कापालिका ही भयंकर आहे, काली भयंकर आहे, कालिका कापा ह्या सगळ्या जणी म्हणून एवढा संहार करतात. शेवटी महिषासूर लढायला येतो. आणि अशाच वल्गना, त्याच्या वल्गना आणि गर्जना याच्यामध्ये फरक आहे. सिंहाची गर्जना असते, पण कोला ज्या वेळेला सांगतो सशांसमोर मी सिंहासारखी गर्जना करतो, ती वल्गना असते. त्याला वल्गना म्हणजे थापा होत्या, हा मारतो, गर्जना करतो, पण वल्गना आहेत त्या देवीसमोर.
आणि देवी पद्धतशीरपणे ह्याला इतके हे बद म्हणून तो देवांना सापडत नसतो, निरनिराळी रूपं घेतो. पर्वताचं रूप घेतो, हत्तीचं रूप घेतो, सिंहाचं रूप घेतो. आणि सिंहाचं रूप घेतल्यानंतर ही सिंहवाहिनी आहे ना, तो सिंह आणि दोघांची टक्कर होते. तो फाडतो त्याला जवळजवळ पंजा वगैरे घालून. तो आपलं रूप बदलतो. रूप बदलल्यानंतर तो बिलकुल रक्तबंबाळ वगैरे अवस्थेत नसतो. आणि असं करत शेवटी तो रेड्याचं रूप घेतो. आता इथे तो महिषा झालेला आहे आणि रात्रीचं युद्ध करतो. आणि रात्री रेडा दिसत नाही. बऱ्याच वेळेला स्कूटरवाल्यांना पडल्यानंतर कळतं, अरे वाटेत हे यमाचं वाहन होतं, आपण बरं झालं जिवंत राहिलं म्हणून. पण विचार करा तुम्ही, दिसतच नाही. अशा वेळेला त्यांनी केलं. आणि देवी आहे ना, तिला एवढी शक्ती आहे. आपण म्हणतो ना की एक्सरे आईज, त्याच्याहीपेक्षा प्रभावी पेनेट्रेटिंग म्हणजे आरपार जाणारी तिची शक्ती आहे. तिला काही दिसत नाही का? ती त्याला दाबून धरते आणि शिरच्छेद करते. महिषासूर मरतो. महिषासुराचे जे राज्य असतं ते सूर्यवंशातला शत्रुघ्न नावाचा राजा, रामाचा भाऊ नाही, त्याचाही सूर्यवंशच आहे, पण दुसरा राजा, त्याच्याकडे ते महिषासुराचं राज्य दिलं जातं. महिषासूर अशा पद्धतीने संपल्यानंतर बाकीचे सुद्धा असुर आता फार उरलेले नाही आहेत. आणि उरलेले आहेत त्यांनी देवांबरोबर समेट केलेला आहे. आता देवीचे निराळे आपल्याला चमत्कार दिसतील, निरनिराळी रूपं दिसतील. या 2 दिवसात आपल्याला काही सगळ्या देवी भागवताला न्याय देता येणार नाही. मी तुम्हाला एक सांगतो, देवी भागवताची प्रवचन असतात ना, ते 9 दिवस असतात. आपल्याला 8च दिवस मिळालेले आहे. आणि 3 तासाचा कार्यक्रम असतो कमीत कमी. त्यातली मध्ये अर्ध्या तासाची विश्रांती असते. 2.5 तास रोज, असे 9 दिवस म्हणजे जवळजवळ 25 तास मिळतात. आणि आपल्याला फक्त 8 तास मिळालेले, म्हणजे 1/3. तरी त्यातल्या त्यात आपण कथा आणि थोडीशी माहिती, त्यातले थोडी स्तोत्र, आपण काल देवीचं स्तोत्र बघितलं, कसं सोपं आहे. पाठ करावं ते स्तोत्र देवी भक्तांनी. सरस्वती भक्तांनी सरस्वतीचं करावं, लक्ष्मी भक्तांनी लक्ष्मीचं करावं, दुर्गा भक्तांनी दुर्गेचं करावं. प्रत्येक देवीच्या अवतारानंतर तिची स्तुती जी केली जाते त्याची स्तोत्र बनतात. आपण काय प्रत्येक स्तोत्रातले एक एक असा सुंदर श्लोक घेतलेला आहे. आणि आपल्याला कळेल की किती अनुष्टुभ छंदच आहे तो. सोपा आहे श्लोक, म्हणायला सोपा आहे, ऐकायला गोड आहे, आणि मुख्य म्हणजे समजायला तर अगदी सुलभ आहे. हे लक्षात घेऊया. आता हे राजे आणि निरनिराळ्या प्रकारचे ऋषी, त्यांचे जन्म जे आहेत ना, मोठे राजे होऊन गेले. जन्माबद्दल तुम्ही फार संशोधन करू नका. आता गजानन महाराज, आपले साईबाबा किंवा स्वामी समर्थ यांच्या जन्माबद्दल संशोधन केलेलं आहे लोकांनी. त्यांची नावं शोधून काढलेले आहेत, आई वडील गाव, ग्रंथ लिहिलेले आहेत. पण कुणी त्याला महत्त्व दिलेलं नाही. आमच्या दृष्टीने आम्ही त्यांना अयोनिज म्हणत नाही, आम्ही त्याला आकाशातून आले म्हणत नाही, प्रकटले म्हणून प्रकट दिन असतो. गजानन महाराज प्रकट दिन, साईबाबा प्रकट दिन. आणि आम्हाला तेवढं पुरेसं आहे ना. आम्हाला काय त्यांची कुंडली मांडायची आहे का? इतका गुरु सप्तमात आहे, हा मंगळ अष्टमात आहे, तसं काही करायचं नाही आम्हाला. आम्हाला ते आले तेवढंच पुरेसं आहे. आणि आल्यानंतर ते आमच्यासमोर राहिलेले आहेत. त्यांनी देह ठेवला तो आमच्या समोर. अगदी स्वामी समर्थांनी सुद्धा देह आपल्या भक्तांच्या समोर ठेवलेला आहे. आणि मग देह ठेवल्यानंतर त्यांचा आपण म्हणतो ना दहन संस्कार केलेला आहे. गजानन महाराजांचा केलेला नाही, कारण योगाग्नी कुठेतरी टाळूत किंवा मस्तकात उरला आहे असं एका वैद्याने सांगितलं. आणि म्हणाले असे 1 वर्षभर राहू शकतील. पण त्यांनी स्वतः सांगितलं आहे ना आषाढ महिन्यात की आता हा जो गणपती आहे, तुम्ही गजानन म्हणताना मी गण गण गणात बोते म्हणतो म्हणून मी गणपती. आता ही जी ऋषी पंचमी आहे, चतुर्थीला गणपती बसवायचा आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं. तेव्हा तुम्ही तसं विसर्जन करा. आता विसर्जन करा म्हणजे मूर्ती आपण तशीच टाकतो का तुकडे करून टाकतो? नाही. म्हणून त्याची एक गार तयार केली. गार म्हणजे टिखोली. मग त्याच्यात अर्गजा, मीठ, कापूर ह्या सगळ्या गोष्टी घातल्या की ज्या शरीर शक्यतो ताजं राहावं. आणि त्यांचा देह तसाच खाली उतरवला. हे लक्षात घ्या. यालासुद्धा संजीवन समाधी म्हणलेलं आहे. बाकीच्या आपले महाराज वगैरे दहन संस्कार केला, अस्थी घेतल्या, अस्थी कुंभात ठेवल्या असतील आणि त्या कुंभावरती समाधी बांधली असेल, असं करतात. मुद्दा काय आपला, तर ऋषींचं आपण म्हणतो कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये. हा किती म्हणीना अर्थ आहे हो. नदी जर मुळाच्या ठिकाणी गेलात ना तुम्ही, एक तुम्हाला सोपं आहे सांगायला, हे गंगोत्री यमुनोत्री तुम्हाला अवघड वाटेल. पण महाबळेश्वरला जा, तिथे पंचगंगा म्हणून 5 नद्यांचा उगम आहे. किरंग एवढी धार आहे. ती पुढे केवढ्या होतात, कृष्णा काय, कोयना काय, या सगळ्या नद्यांचा उगम आहे तो. पंचगंगा म्हणतात त्याला. आपण प्रत्येक नदीला गंगा म्हणतो, ही आपली श्रद्धा आहे. विहिरीतून काढलेल्या पाण्याला आणि नळाच्या पाण्याला आणि शॉवरच्या पाण्याला सुद्धा गंगा भागीरथी
ज्या वेळेला सुरुवात करतो की गंगा, सरस्वती, यमुना, ब्रह्मपुत्रा सगळ्या नद्या मला स्नान घालतायत, केवढा भाव आहे. हा भाव आपण जीवनातून गमावलेला आहे. आणि म्हणून सगळ्या जगातले विचारवंत सांगायला लागलेले आहेत की ही जी भारतीय जीवन पद्धती, भारतीय जीवन दृष्टी आणि भारतीय जीवनशैली जी आहे ना, तिला नाश करू नका, तिचं संगोपन करा. संगोपन जमलं नाही, संवर्धन जमलं नाही, संरक्षण तरी करा. डिस्ट्रक्शन, नाश कशाला करताय. पण एक लक्षात ठेवा, जगातल्या लोकांनी मानवतेच्या भवितव्यासाठी जरी ठरवलं तरी आपण भारतीय आपली शक्ती, आपली संस्कृती नष्ट करणार आहोत. कारण आपल्यासमोर वेस्टर्न मॉडेल आहे. पुढे आपण विश्वामित्राची कथा बघणार आहे. पण एक वाक्य तुम्हाला सांगतो, हे वाक्य काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला वाचलं ना, ते खूप महत्त्वाचं वाटलं. ही आपली जीवनशैली भारतातून नष्ट होईल, आपला जो धर्म आहे तो भारतातून नष्ट होईल, पण जगातून होणार नाही. कारण जगातले लोक आता कितीतरी कोटी अमेरिकनसुद्धा ते बुद्ध हिंदू झालेले, त्यांना हिंदू जीवनशैली आवडते. कितीतरी राधा, गार्गी, मीरा अशाहून नाचत नाचत असतात आणि काय सुंदर हरे कृष्ण हरे राम म्हणत असतात. कुठेही बघा तुम्ही, हे ऋषींची केंद्र भारतातली तिकडे, विशेषतः परदेशातले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपण निराश व्हायचं काही कारण नाही. कारण जे चांगलं आहे ना ते टिकणारच आहे. कारण चांगल्या गोष्टींचा प्रसार होतो, प्रचार करावा लागत नाही. आणि ज्या गोष्टीचा प्रचार करावा लागतो, एक दोन दणके इतिहासाचे बसले की ती नष्ट होते संस्कृती. अशा काही कमी संस्कृती झाल्या का सांगा बरं. आपली अजून टवटवीत आहे संस्कृती. अजून आपल्या 2 महाकाव्यातली नावं, कथानकं, त्यांच्या वृत्ती आपल्याला माहीत असतात. खेड्यातला माणूस कर्ण होता, तो कर्ण म्हणजे काय, उदार होता तो उदार. एवढा मोठा भीम, त्यांचं नाव भीमराव होतं का, नाही, नाव दुसरं होतं, पण म्हणून आम्ही त्याला भीम म्हणतो. आता ह्या बघा ना, या व्यक्ती उरलेल्याच नाही आहेत, ह्या प्रतीकं झालेल्या आहेत आणि म्हणून मरणार नाही आहेत. विचार करूया आपण. तर आपण काही हे जर बघितले जन्म, तर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला सूर्यवंशीय राजांच्या सुद्धा कथा बघणार आहोत. विशेषतः आपण सत्यव्रत, हरिश्चंद्र हे बघणार आहोत. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात जे वैमनस्य होतं त्याची देवी भागवतातली काय कथा आहे, थोडा फरक असतो, आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा जर आपण बघितलं तर वसिष्ठ आणि अगस्ती हे मडक्यातून म्हणजे कुंभातून जन्मलेले आहेत. आणि त्या कुंभात कशातून ते जन्मलेले आहेत, बापरे, तुम्ही मुद्दामून वाचा. त्या कथा कदाचित 4 चौघात सांगणंही आपल्याला शक्य नसेल, असे ते जन्मलेले आहेत. त्याच्यानंतर हे 2 महत्त्वाचे ऋषी तुम्हाला सांगितले. द्रोणाचार्य हे द्रोणात किंवा द्रोणी, द्रोणी म्हणजे नावेत किंवा द्रोण आपण कोकणीत म्हणतो, त्याच्यात द्रोणाचार्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर वैवस हे ऋषींचे सांगितले, राजेंच्या वैवस्वत मनु हा सूर्यवंशाचा मुख्य राजा, पण वंश सुरू झाला इक्ष्वाकूपासून म्हणतात. तर तो शिंकला क्षी आणि इक्ष्वाकू, त्या राजाला इक्ष्वाकू म्हणलं, त्याच्या शिंकेतून जन्म झाला. आता काय सांगणार, यौवनाश्व नावाचा राजा आहे, तो झोपला आणि त्याला इतकं वात्सल्य होतं त्याच्याकडे, तर उठला तर कुशीतून एक बाळ जन्माला आलेला आहे. आयाचं दूध कोण पाजणार त्याला, कारण हा आई झालेला नाही, त्याच्या कुशीतून तो जन्मलेला आहे. नाव काय ठेवायचं, तर इंद्र म्हणला हा पुढे फार मोठा राजा होणार आहे आणि तो देवभक्त राजा असणार आहे, तो धर्माचं संरक्षण आणि संवर्धन करणार आहे, म्हणून मी याचं रक्षण करतो, मी याचं पोषण करतो. दुधात किरंगळी बुडवून त्या करंगळीनं तो दूध पाजत होता, त्याला मानधाता, मी याचं रक्षण करीन, मी याचं धारण भरण पोषण करीन, म्हणून त्याचं नाव मानधाता पडलं. तो इतका देवीभक्त होता, त्यांनी 1008 देवीची मंदिरं बांधली. हाच मानधाता पुढे शिवभक्तही झाला. ओंकारेश्वर म्हणतात ना, मानधाता ओंकारेश्वर किंवा ओंकारेश्वर मानधाता, अशीच ही कथा असतात या सगळ्या. पण तो कसा जन्माला जाऊ नका, त्याचं चरित्र बघा, त्याचं चारित्र्य बघा. चरित्र म्हणजे कोर्स ऑफ लाईफ, जीवनक्रम, जीवनातला घटनाक्रम, त्याचे गुण जे आहे, जी मूल्ये त्यांनी समोर ठेवली होती, जी ध्येय साकारण्यासाठी त्यांनी जीवन खर्चलं, त्याला चारित्र्य म्हणतात. हे दोन्ही बघा, चरित्र बघा, चारित्र्य बघा. बाकी जन्माच्या कथा कशाला बघता. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की आपण बऱ्याच वेळेला विचार करतो की आपल्याला हरिश्चंद्र माहीत आहे. हरिश्चंद्र म्हणजे सत्यवचनी, आणि हरिश्चंद्र हे नाटक इयत्ता 6वी गांधीजींनी बघितलं आणि सत्य हे इतकं त्यांना त्याच्यात पटलं की त्यांनी पहिल्यांदा चोरी केली होती,
चोरून बिडी ओढली होती, त्यांना मांसाहाराची चटक लागली होती, म्हणून हातात जे सोन्याचं कडं होतं ते सोनाराकडे द्यायचे आणि सांगायचं याचा थोडासा तुकडा काढ, आम्हाला पैसे दे, आणि अशी ती व्यसनं पुरवत होते. असा एक काळ गांधीजींच्या काळात येऊन गेला. सुदैवाने तो लवकर संपला आणि त्या कड्याचा तुकडा काढल्यानंतर तो सोनार दाबून पुन्हा कडं करून द्यायचा, कुणाच्या लक्षातही यायचं नाही. पण हा स्वप्नात दिलेलं वचन सत्यात खरं करतो आणि इतकं की काय सगळं दान राज्य म्हणून घेतल्यानंतर तो म्हणतो राज्य दिलं, राजवस्त्र स्वा दिलेत, तुम्ही बाहेर उभा राहिलाय, राज्याच्या सीमेबाहेर सुद्धा उभा राहाल, दक्षिणा कुठे आहे? दान दिल्यानंतर दक्षिणा द्यावी लागते. ते म्हणाले आता दक्षिणा काय, तुम्ही तिघंजण. विश्वामित्रांनी हे का केलेलं आहे आपण नंतर बघूया, पण हे लक्षात ठेवा, हा हरिश्चंद्राचं चारित्र्य. आणि नंतर विश्वामित्र म्हणतात की अरे तुझं सगळं मी तुला परत देतोय. इतका सत्यवचनी राजा या वंशात, या देशात, या देशाच्या भूमीत होऊन जातो, हे इतिहासात नोंद व्हावी म्हणून मी तुझी परीक्षा घेत होतो. मला तुझ्याबद्दल कुठली आपण दुश्मनी म्हणतो किंवा वैर शत्रुत्व काहीही नव्हतं रे, पण परीक्षा घेतल्या, परीक्षेत तू उत्तीर्ण झालात, तू, तुझी पत्नी आणि मुलगा. ते पुढे काय झालं ते आपण बघूया. पण एक लक्षात ठेवा की आपण आधी कथा बघणार होती सत्यव्रत. सत्यव्रत हा हरिश्चंद्राचा पिता, विचित्र माणूस आहे तो अशा खरं म्हणजे सूर्यवंशाचा राजा आहे तो. नाव सत्यव्रत. अरुण हे त्याच्या वडिलांचं नाव आहे आणि अरुण हा एका अर्थाने सूर्याचा सारथी आहे. म्हणजे सूर्यवंश हा अगदी ताजा असताना हे रामाचे पूर्वज आहेत. त्याच्यात जे सत्व होतं, पुढे पिढ्या पिढ्या निर्माण झाल्या ना की सत्व कमी होत जातं. बघा ना की रामदास, कुठलेही गुरु घ्या, त्यांच्या संगतीत वाढलेल्या, राहिलेल्या, त्यांची सेवा केलेल्या, त्यांनी संस्कार घडवलेले शिष्य हे त्यांच्या इतके नाहीतरी त्यांच्या बरोबरीनं होतात. पण त्यांचे शिष्य नंतरच्या पिढ्या फक्त पीठाधीश आणि मठाधीश, ते तेज राहत नाही, म्हणून त्यांचा समाजावरचा प्रभाव कमी होतो. लोक नमस्कारापुरता मग करतात, त्यांच्याकडे काय तेज आहे, त्यांनी काय समाजाची सेवा केलेली आहे. 10 बोटात 10 अंगठ्या घालून मस्त राजासारखं राहायचं. हे काय तुम्ही लोकप्रतिनिधी नाही आहात. अरे शंकराचार्य वगैरे तर लंगोटी घालायचे, पण नंतरचे शंकराचार्य आले, त्यांनी परत अस्पृश्यता, 16 ओळ, ह्यामुळे काय 16 ओळ जरूर पाळा. पण मी जगद्गुरू आहे, सगळ्या जगाला शिकवण द्यायचे, तुम्ही अस्पृश्यतेची देणार आहे. हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ, हा उच्च आणि हा नीच, हे कसलं? इथे कुठेतरी चुकत गेलो आपण. सगळ्या धर्माचं असं झालेलं आहे. आणि म्हणून एकदा म्हटला होता, तुम्हाला आश्चर्य वाटेल, बर्ट्रांड रसेल, बर्नार्ड शॉ हे जवळजवळ समकालीन इतके बुद्धिमान होते. हा बर्ट्रांड रसेल हा तत्वचिंतक होता, म्हणजे फिलॉसॉफर होता. बर्नार्ड शॉ लेखक होता, विनोदी लेखक होता. या दोघांच्याही बाबतीत हे वाक्य म्हणलं जातं. अशा पुढे किस्से बनतात, आख्यायिका, कथा बनतात. त्यांनी काय ख्राइस्ट वॉज द लास्ट ख्रिश्चन म्हणल्यानंतर ते बाकीचे ख्रिश्चन धावत आले, वी आर ख्रिश्चन्स. तो म्हणतो आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय सेंटेन्स. ख्राइस्ट वॉज द लास्ट ख्रिश्चन हू डाईड ऑन द क्रॉस. क्रॉसवर जो मेला, बाकीचे सगळे त्याच्या मागे गेले. त्याचे पहिले शिष्य होते ना ते अस्सल होते, दुसरे नक्कल नाही आहेत, पण डायल्यूट होत जातात. माझा मुद्दा आहे तो लक्षात घ्या. त्या सत्यव्रत त्यांनी काय केलं, एका लग्न चाललेलं आहे एका विद्वानाचं, त्या लग्नात मुलगी पळवून आणली आणि तो म्हणतो 7 फेरे झाले. आपल्या हिंदी सिनेमातलं व्हिलनचं तर हे पक्का आहे, 7 फेरे होणे नाही दोन. आणि 5 फेरे झाल्यानंतर हा पळवतो आणि त्याला वसिष्ठांचा राग आहे. वसिष्ठ एक राजगुरू आहेत, त्या वंशाचे गुरु आहेत एका अर्थाने. त्यांनी सांगायला पाहिजे होतं 7 फेरे झाल्याशिवाय ती वधू होत नाही, ती स्त्रीच राहते. मी स्त्रीला पळवलं आहे, वधूला पळवलेलं नाही आहे. कारण वधूला पळवणं हा जास्त मोठा अपराध मानला जातो. आणि राजा असं जर करायला लागला तर मग प्रजेसमोर कोणता आदर्श आहे. रावणाच्या बाबतीत हेच घडलं. प्रजा सगळी म्हणत होती रावण खूप चांगला आहे, इतकं की लक्ष्मणाला आणि विभीषणाला राजनीती, राज्य कसं चालवायचं हे शिकण्यासाठी रावण जो उरलेले आहेत त्याचे काही क्षण रावणाकडे पाठवलेलं आहे रामानं. आणि हनुमान म्हणतो अगदी योग्य आहे, कारण मी सगळ्या लंकेत फिरलो, कान देऊन ऐकत होतो, सगळेजण रावणाचं कौतुक करत होते, पण एक गोष्ट चुकला, त्यांनी दुसऱ्याची बायको पळवून आणली. ही गोष्ट चुकलाच, ही विकृत झाली आणि राजा करायला लागला की प्रजेला लायसन्स मिळतं. आणि असंच तो परीट म्हणला की राजात जर 9 महिने दुसऱ्याकडे राहिलेली बायको घरात घ्यायला लागला तर आम्हाला काय, 9 दिवस 10 दिवस बायको रात्री घरीच नाही आहे आणि घ्या. आणि ती उदाहरण देणार, रामाने नाही का घेतलं सीतेला.
रामाने अग्निदिव्य केलं ते यासाठी सीतेचं, पण हा सगळा भाग आहे ना तो विचार करून स्वीकारण्याचा भाग आहे, हा वादविवादाचा भाग नाही आहे. आपण कधी रामायण कधी हा विचार आला तर त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहूया. आता जाऊया पुढे. सत्यव्रत त्यांनी ते पळवून आणले. चोऱ्या वगैरे करायच्या निरनिराळ्या प्रकारची व्यसनं याला होती आणि आज्ञाभंग त्यांनी वडिलांचा केला. आणि शेवटी काय केलं, विश्वामित्र, आता ह्याच्यातले विश्वामित्र बघा, आपण जे ऐकतो ते विश्वामित्र राजा आहे आणि तो वसिष्ठांच्याकडे आलेला आहे. ज्यावेळेला त्यांचा संघर्ष येईल त्यावेळेला 1-2 मिनिटात ती कथा पाहूया, ती जास्त तेजस्वी कथा आहे. याच्यातली नाही, विश्वामित्र हा कोणतरी दरिद्री आहे, त्याला आपली बायका पोरं पाळता येत नाही आहेत म्हणून त्याला ठेवले, त्या अयोध्येत ठेवलं असेल कारण सूर्यवंशाची ती राजधानी आहे, आणि स्वतः गेलाय कौशिकी नदीच्या काठी मग तप करण्यासाठी की तपश्चर्या करून देव प्रसन्न होतो का बघायला. इकडे प्रचंड दुष्काळ पडलेला आहे आणि सत्यव्रताला हद्दपार केलेलं आहे. कारण का की त्यांनी 3 गुन्हे केले त्यावेळेला त्याला हद्दपार. पहिलं म्हणजे त्यांनी वधू पळवली लग्नातून दुसऱ्याची असलेली. दुसरं म्हणजे वडिलांचा आज्ञाभंग केला. वडील सांगत होते बऱ्याच गोष्टी, हे तू करू नकोस, तू आता राजा आहेस, ऐकलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला त्यांनी एक दिवस काय झालं, हरिश्चंद्राची पत्नी, हरिश्चंद्राची नाही विश्वामित्रांची पत्नी, खायला काही नाही आहे आणि विश्वामित्र गेलेत तपश्चर्याला. तिला मुलं होती काही, आता करणार काय. त्या एका मुलाच्या गळ्यात तिने दोरी बांधली आणि एखादं जनावर येतात तसं गुरांच्या बाजारात जाऊन उभी राहिली आणि ह्याला कोणीतरी विकत घ्या अशी फळी आली, कारण ह्याला विकल्याशिवाय बाकीची मुलं आणि आम्ही जगूच शकणार नाही. हे या सत्यव्रतांनी बघितलं आणि म्हणतो काय ही अवस्था आहे. तू म्हणतो मुलाला विकू नकोस, तुम्हाला रोज जेवढं पाहिजे तेवढं पशूंचं मांस मी देईन. एक दिवस तो गाय मारतो आणि ती वसिष्ठांची असते. आता वसिष्ठांची असते हा अपघात आहे, पण गाय मारतो. वसिष्ठ शाप देतात की 3 मोठे अपराध तू केलेले आहेस, अनेक वेळेला सांगून सुद्धा तू वडिलांचा आज्ञाभंग केलेला आहेस, राजाचा आज्ञाभंग केलेला आहेस. एका अर्थीने तो राज्यद्रोह आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्याची पत्नी पळवलेली आहेस आणि आता गाय मारलीस, माझी गाय मारली, तू गोहत्या केलेली आहेस. हे 3 अपराध झालेले आहेस. राजाने तुला हद्दपार केलेलंच आहे. मी तुला शाप देतो की तुझ्या डोक्यावर 3 शिंग होतील, म्हणून त्याला त्रिशंकू म्हणायला लागले. आपल्याला वाटतं त्रिशंकू म्हणजे अधांत्री, ती त्याची नंतरची अवस्था आहे. अधांत्री हंग पार्लमेंट, आपण त्रिशंकू लोकसभा वगैरे म्हणतो, पण त्रिशंकू म्हणजे हे 3 शिंग आलेली आहेत. मग आता काय करायचं. एक ऋषिकुमार त्याला देवीचा मंत्र देतो. देवी भागवतात ही कथा आहे ना, देवीचा मंत्र. हा इतका त्या देवीचा ध्यास घेतल्यासारखा जप करतो आणि शेवटी एकीकडे देवीचा यज्ञ चाललेला आहे. हा जातो परिचय करून देतो आपला. त्यावेळेला म्हणते नाही नाही, तू गोहत्या केलेली आहेस, तू एका पत्नी पळवलेली आहेस, नाही नाही, तू कितीही देवीची उपासना केलेली असली तरी आम्ही या यज्ञात तुला हवन म्हणजे आहुती देऊ देणार नाही. मग हा म्हटला काय माझं जीवन आहे, काही नाही. म्हणून तो चितेत उडी घेणार, चिता पेटवून. तेवढ्यात देवी प्रकट होते त्याच्यासमोर आणि ती आत्मसाक्षी देवी आतूनही प्रकट होत असेल आणि ती सांगते ते करू नकोस. आजपासून 3ऱ्या दिवशी परत तुला ते राज्याभिषेक आणि राजा तो होणार आहेस. परिस्थितीच तशी घडणार आहे. हा जो राजा होता अरुण, त्याचे वडील, ह्याला हद्दपार केल्यानंतर ते पुन्हा बसले होते, पण राज्यकारभारात त्यांचं मन लागत नव्हतं. ते वानप्रस्थात गेले. मग दुसरं कोणी नाही आहे. तर आता हा देवीभक्त झालेला आहे, देवी याला प्रसन्न झालेली आहे. ही बातमी गेल्यानंतर त्याला अगदी सन्मानानं नेतात, राज्याभिषेक करतात आणि 3ऱ्या दिवशी हा पुन्हा राजा होतो. आता राजा झाल्यानंतर आता तो रमत नाही आहे, कारण त्याला निरनिराळे अनुभव आले. तो पहिल्यांदा व्यसनं काय, नंतर तपश्चर्या काय, नंतर तिरस्कार काय, धिक्कार केला ऋषींनी, आणि आता पुन्हा राजा होतो काय, हे काही खरं नाही. त्याचा मुलगा हरिश्चंद्र मोठा झालेला आहे. हा हरिश्चंद्राकडे राज्य सोपवतो आणि स्वतः निघून जातो आणि म्हणतो मी आता सदेह स्वर्गात जाईन. त्याच्या कल्पनाच काही विचित्र आहेत बघा. सदेह स्वर्गात तो वसिष्ठांना विचारतो. वसिष्ठ म्हणतात नाही, कारण तू गाय मारलेली आहेस आणि तू राजाचा ऐक. तो म्हणाला की तुम्ही राजाला सल्ला का दिला नाहीत की वधू 7 फेर झाल्यानंतरच होते. राजाचा पुरोहित म्हणून तुमचं कर्तव्य होतं माझं रक्षण करायचं, केलेलं नाही आहे. तुम्ही जर यज्ञ करत नसाल मला सदेह स्वर्गात पाठवायचा. ते म्हणाले नक्कीच नाही, तर मी दुसऱ्या अध्वर्यूकडून म्हणजे दुसऱ्या पुरोहिताकडून हा यज्ञ करून घेतो. या मधल्या काळात वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात संघर्ष निर्माण झालेला आहे.
संघर्ष. आता ती गोष्ट जर आधी बघितली तर जरा पार्श्वभूमी कळेल. इथली जरा निराळी गोष्ट आहे की वसिष्ठाला हरिश्चंद्र हा त्याच्यासारखा सत्यवचनी राजा नाही. हरिश्चंद्राची एक कथा बघूया. हरिश्चंद्राला मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी वरुणाची प्रार्थना केली. वरुण ही जलदेवता आहे, जलदेवता. वरुण म्हणाला की तुला जो पहिला मुलगा होईल तो मला अर्पण कर. हो म्हणाला आणि पहिला मुलगा झाला. आता मुलगा झाल्यानंतर इतक्यात कशाला अर्पण करायचं, लहान आहे. असं करत 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 तो 7-8 वरून 3-4दा येऊन गेला. तो म्हणतो अरे तू वचन दिलेस त्या वचनाचा भंग करतोयस, मी तुला शाप देतो. आता वरुण काय अग्नी काय शाप देईल, जळून जा. वारा काय गेला सोडत, वारा म्हणेल. लक्षात ठेवा हा जलोदर. तो म्हणतो जलोदर होईल तुला. जल म्हणजे पाणी आणि उदरात पाणी, असायटिस त्याला म्हणतात. पोट फुगेल पाण्याने. हा कासावीस होता हरिश्चंद्र. आणि ते झाल्यानंतर विश्वामित्र म्हणतात वसिष्ठ खोटं बोलतात. हा कसला सत्यवचनी. वरुणाला वचन दिलं होतं आणि वसिष्ठ त्यांना आणखीन एक कल्पना सुचवतात की वरुणाने तुला शाप दिलेला आहे, ठीक आहे, तुझा मुलगा तरी आहे, मग तू असं कर की एका गरीब जो ब्राह्मण असेल किंवा कोणीतरी विद्वान असेल, भिक्षुक असेल, अनेक मुलं आहेत, त्यातला एक मुलगा तो विकत घे. शोध घेतला जातो. अजिगर्त नावाचा असा एक आहे. दारिद्र्य आहे, अनेक मुलं आहेत, कुटुंब कसं पोसायचं हा प्रश्न आहे. तो म्हणतो माझा एक मुलगा आहे, घेऊन जा. अशा वेळेला मोठा देत नाहीत, धाकटा देत नाहीत, मधला कुठला तरी देतात. शुनशेप त्याचं नाव आहे. आणि त्याला आणलं जातं. म्हणाला बळी, वरुणाला आपण वरुणाच्या नावे यज्ञ करूया, याला बळी देऊया. आणि बळी दिल्यानंतर वरुणाला हे एका अर्थाने मान्य आहे, काही हरकत नाही, मुलाच मुलगा. पण हा कसला सल्ला आहे वसिष्ठांचा, हा बांधलेला आहे. शुनशेप उद्या आपल्याला बळी देणार आहेत म्हणून इतकी तपश्चर्या करतो की कुठल्या तरी निदान ऋषीने येऊन मला सोडवावं. विश्वामित्र वरुणाची हे करतात, प्रार्थना करतात. आणि वरुणाची प्रार्थना केल्यानंतर म्हणतात हरिश्चंद्र आहे ना त्याचा जलोदर घालव आणि मुख्य म्हणजे हा शुनशेप आहे ना त्याला मुक्त कर. आणि वरुण त्याप्रमाणे करतो की मी तुला वचनातून मुक्त करतो. हे झालं. आता हरिश्चंद्राची परीक्षा पाहण्यासाठी आता इथे जरा निराळी कथा सुरू होते. आपली कथा आहे ती जास्त चांगली आहे की एकदा हा राजा आहे, कोण, विश्वामित्र. आणि राजा असल्यामुळे तो जातो वसिष्ठांच्या आश्रमात. काही वैर नाही आहे त्यांच्यात. पण नंदिनी नावाची कामधेनूची संतती ही कुणाच्या, वसिष्ठांच्या आश्रमात आहे. आणि वसिष्ठांच्या आश्रमात ती असल्यामुळे सगळं त्यांना पाहिजे ते मिळतं. एवढं सैन्य आहे त्याच्याबरोबर, सगळ्यांना अन्न. त्यावेळेला तो राजा विचारतो विश्वामित्र वसिष्ठांना की एवढं सगळं तुमच्याकडे होतं आणि इतक्या कमी वेळात. नाही म्हणाले, हे कामधेनू आहे. ते म्हणाले तुमच्याकडे कुणीतरी कधीतरी येणार, माझ्याकडे रोज असतात पाहुणे आश्रित, ही कामधेनू मी घेऊन जातो. त्यावेळेला वसिष्ठ म्हणतात कामधेनू न्यायची नसते, ती मागून येईल तुझ्या, तू तिची प्रार्थना कर, पूजा कर. हा प्रार्थना करतो, येत नाही. ते म्हणते राजाचं काय, शेवटी तिला फरफटत न्या, ओढून न्यायला लागतं. वसिष्ठ म्हणतात की तू घात करतोयस राजा तुझा. न्यायला लागल्यानंतर ते कामधेनू स्वतःतून सैन्य निर्माण करते, त्या सैन्याचा पराभव करते. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात की ते सैन्य लढतंय ना, मी तुझ्यावरच हल्ला करतो. वसिष्ठ आपला ब्रह्मदंड, दंड माहीत आहे तुम्हाला, ज्याच्यावर हात ठेवून जप वगैरे केला जातो वगैरे, असा ब्रह्मदंड उचलतात. आणि विश्वामित्र हे कुशिक कुळ आहेत. कुशिक म्हणजे देवांना शस्त्र अस्त्र निर्माण करून देणारे. पुढे रामाला विश्वामित्रांनी सगळी शस्त्र अस्त्र विद्या शक्ती वगैरे दिलेले आहेत. एवढं सगळं विश्वामित्राकडे, पण सगळं शोषलं जातं त्या ह्याच्यात. तो विश्वामित्र म्हणतो की मला एक सांगा, ही नंदिनी राहू दे, हा कसलं हे तुमच्याकडे आहे. ते म्हणाले काही नाही, हा ब्रह्मदंड आहे. मी इतकी उपासना केलेली आहे, त्या उपासनेचं एक सामर्थ्य, तपाचं तेज आणि जी स्पंदनं निर्माण झाली मंत्राच्या उच्चारातून, ती सगळी याच्यात शोषली गेलेली आहे. अरे जगातलं इंद्रांनी वज्र जरी टाकलं तरी काही होणार नाही. आमची ऋषी शक्ती आहे, ही गुरूंची शक्ती आहे. आणि इथे सुद्धा त्यांनी तेच सांगितलं आहे, गुरूंची शक्ती सगळ्यात मोठी आहे. पण मग आपण नक्कीच म्हणायचं, शेवटी गुरूंची शक्तीच म्हणले ना, शक्ती म्हणजे देवी. देवी भागवतात की शिवानी अपराध केला तर तुम्हाला माफ करेल गुरु, पण गुरुचा तुम्ही जर, शिवाचा तुम्ही जर अपराध केलात तर गुरु माफ करेल, पण गुरुचा जर अपराध केलात तर जगात कुणीही तुम्हाला माफ करू शकेल. कारण गुरु शक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, पण गुरुची शक्ती म्हणजे देवी आहे, हे लक्षात घ्या. तर अशा वेळेला विश्वामित्र म्हणतात की मग मी राज्य सोडून जातो, ऋषी होतो. हो, म्हणून पहिल्यांदा तो राजा असतो, ऋषी बनतो, राज्याची व्यवस्था सोपवतो, मग राजर्षी बनतो.
त्याला सगळीकडे मान मिळतो. विश्वामित्राची तपश्चर्या ना तशी तपश्चर्या कुणी केलेली नाही. एकेका आपण म्हणतो रिपू, काम क्रोध लोभ, त्याच्यावर तो विजय मिळवण्यासाठी अगदी शेवटी येतो आणि त्याचं तिथून पतन होतं. आता कामवासनेवर विजय मिळवत मिळवत आता कामवासनेवर विजय मिळवणार. भीती कुणाला? इंद्राला. इंद्र पाठवतो मेनकेला. आणि विश्वामित्री पवित्रा नावाचा शब्द आहे. म्हणजे काय? विश्वामित्र असा उभा आहे आणि मेनकेकडे मी बघणार नाही, एका डोळ्याने बघतो तिच्याकडे. हे करून ह्याला विश्वामित्री पवित्रा म्हणतात. असे कितीही आपल्याकडे राजकारणात लोक आहेत, नावं सांगायला नको. सरशी असेल तिकडे हे उडी मारतात. म्हणजे असे तटस्थ आहेत ते, डोळा आहे त्यांचा सत्तेवर. विश्वामित्री पवित्रा. तो मेनकेला बळी पडतो. मुलगी झाल्यानंतर कळतं. मेनका म्हणाली माझं काम झालं, मी तुमचा तपोभंग केला, ते काम मला दिलं होतं इंद्राने, आता मी जाते स्वर्गात. कारण आम्हा अप्सरांना मूल जरी झालं तरी आम्ही कुमारीच असतो आणि आम्ही मुलांचं संगोपन वगैरे काही करत नाही. फार बरं आहे नाही? हल्ली माझी शरीर प्रकृती नीट राहावी, माझं आपण म्हणतो ना की स्टेचर किंवा बॉडी फिट अँड ट्रिम राहावी, माझं सध्याचं सौंदर्य बिघडू नये म्हणून मी दूध पाजणार नाही. आणि त्याचे जे निरनिराळे व्हायला लागले परिणाम, आता परत ब्रेस्ट फिडिंग लोकांनी सुरू केलेलं आहे. पण तरीसुद्धा काळजी घेतात की आपलं फिगर नीट राहायला पाहिजे. असू दे, फिगर हा शब्दच संख्यात्मक आहे. फिगर ही क्वालिटेटिव्ह नाही आहे. ते कुठल्या देवीचं किंवा अप्सरेचं सौंदर्य नाही आहे. फिगर आहे ती शेवटी. म्हणजे स्टॅटिस्टिक्स. आपण ब्युटी कॉन्टेस्टमध्ये इतकं 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 असं निरनिराळे इंचात किंवा सेंटीमीटरमध्ये सांगितलं जातं. ती पहिली क्वालिफाईंग टेस्ट. आणि त्याप्रमाणे तुम्ही जिममध्ये जाऊन आहार वगैरे करून फिट राहता वगैरे वगैरे सांगायचा विचार नाही. पण एक लक्षात ठेवा, अप्सरा अशा आहेत, जबाबदारी घेत नाहीत. त्यांच्याकडे काम दिलं ते काम करतात, स्वर्गात निघून जातात. विश्वामित्र म्हणाला मी ऋषी आहे, पण एवढं पतन झालं, परत गेला आणि त्यांनी सुरू केलं. आपण कुठे पोचलेलो आहोत? हा सत्यव्रत त्याच्याकडे गेलेला आहे. विश्वामित्र भेटतो. विश्वामित्र म्हणतो की माझ्या यांना कुटुंबियांना तू मांस देत होतास, बरोबर, चुकून तू गाय मारलीस, चूक केलीस, आणि ती वसिष्ठांची होती, बरं केलंस, कारण वसिष्ठ आणि मी आमचा 36चा आकडा आहे. हे झालं. आणि म्हणतो मग मी यज्ञ करतो. आणि यज्ञ करतानंतर आता इथे एक विश्वामित्राच्या मनात शल्य आहे, सल आहे, बोच आहे. कुठली बोच आहे? की ब्रह्मर्षी एकच आहे, राजर्षी अनेक आहेत, देवर्षी नारद वगैरे आहेत, पण एकच आहे ब्रह्मर्षी आणि तो म्हणजे वसिष्ठ. माझ्या एवढी कुठे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि माझासुद्धा ब्रह्मदंड आहे. माझ्या तोंडातून आपोआप प्रकटला आहे गायत्री मंत्र. विश्वामित्रांबद्दल किती सांगावं, पण सगळेजण मला राजर्षीच म्हणतात, श्रेष्ठ राजर्षी. ब्रह्मर्षी कुणी म्हणत नाही आहे. आणि म्हणून जास्त वैर होतं. तो म्हणाला वसिष्ठांनी नकार दिला ना, चला मी तुला चढवतो. म्हणून यज्ञाची कुंड आणि आपल्या शिष्यांना तयार केलं. याचा संपल्यानंतर तुम्ही म्हणायचा, त्याचं संपल्यानंतर तुम्ही म्हणायचा, मध्ये गॅप द्यायची नाही, कारण हा खाली पडेल ना. आणि यज्ञीय धूम जो असेल त्याला धूम्र म्हणत नाहीत, धूम आहे तो. त्याच्यावर सत्यव्रताला बसवलं आणि सतत मंत्र म्हणल्यामुळे तो धूम वरती वरती जात गेला. आणि इकडे धुमा म्हणता ना की धूम पळायला लागला इंद्र, याच्याकडे त्याच्याकडे, काय करूया. ते म्हणाले अजून वर येऊ दे. आणि तो अगदी स्वर्गात जिवंत झाला ना की एका अर्थाने तुम्हाला वाटत नाही ही ट्रॅफिक सुरू होईल, कुठल्या तरी ऋषीकडून यज्ञ करून घ्यायचा आणि स्वर्गात जायचं. सदेह स्वर्गात आपल्या चारित्र्यामुळे युधिष्ठिर गेलेला आहे. सदेह स्वर्गात जाऊन नचिकेता परत आलेला आहे. सदेह स्वर्गात जाऊन आपल्या पतीला सावित्रींनी परत आलेलं आहे. ते उद्या आपण शेवटच्या दिवशी कथानक बघणार आहोत, सत्यवान सावित्री. सगळं बघायला नाही, कारण कित्येक अध्याय आहेत, 13 अध्याय आहेत ते जवळजवळ. आणि त्याच्यात आर्ग्युमेंट आहे मुख्यतः. आपण त्या आर्ग्युमेंटचा मध्यवर्ती कल्पना बघणार आहोत. पुढे जाऊया आपण. इंद्राने खाली दाबलं त्याला आणि यांचा धूम वरती दाबतोय. आता तो त्रिशंकू आपण म्हणतो त्या अर्थाने झाला, हँगिंग ऑर सस्पेंडिंग, धड ना वर धड ना खाली. विश्वामित्र म्हणाले घाबरू नकोस, मी प्रतिसृष्टी निर्माण करतो. ही इंद्रानी वगैरे केलेली, प्रजापतींनी केलेली सृष्टी आहे ना, मी करतो. म्हणून तारे निर्माण करतो. आणि तारे म्हणजे म्हणाला एक एक जग आहे. हे काय जग तू घेऊन बसलाय? ह्या ताऱ्यांचं राज्य तुला येतो. म्हणून तारागण किंवा तारांगण त्यांनी निर्माण केले. नंतर विश्वामित्री सृष्टीची अनेक उदाहरण देतात. सध्याची जे ऑक्टोबर हीट आहे ना, त्याला विश्वामित्री उन्हाळा म्हणतात. कारण हा उन्हाळा कुठे हो, पण उन्हाळ्यापेक्षा प्रचंड हीट असते. ऑक्टोबर हीट आपण त्याला म्हणतो. याला विश्वामित्री उन्हाळा म्हणलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक गमतीनं सांगितलं जातं, आपली एक भाषा आहे, बीची भाषा आहे.
हे दिल बिल वगैरे मी काही जाणत नाही. हे काय मित्र बित्र घेऊन बसलायस, काय मैत्री मैत्री, काय देश बीश, काही नाही. ही बीची जी भाषा आहे ना ती विश्वामित्राची भाषा आहे. देश हा देवानी किंवा प्रजापतीने केलेला आहे, पण बिश हा कोणी तयार केला आहे? विश्वामित्रांनी तयार केलेला आहे. एका मुलांनी सांगितलं होतं, सर पण बीनी सुरू होणारे जर शब्द असतील, बिल बिल मी काही देणार नाही. अरे द्यायला दिल बिल ठीक आहे, पण बिल बिल बिळात बिळात काही मी जाणार नाही. हे बिळात बिळात तिथे म्हणला अपवाद आहेत रे विश्वामित्रीच्या भाषेतले, पण ती भाषा तयार केली. एक लक्षात ठेवा की विश्वामित्र जो प्रयोग करत होते ना तो निसर्गाच्या विरुद्ध होता आणि म्हणून देवानी तो मध्ये थांबवला. आणि आपल्या सगळ्या ग्रंथांचं सांगणं आहे आणि ते योग्य आहे की निसर्गस्नेही जीवनशैली ही अलीकडची, तरीसुद्धा बरीच वर्ष झाली, त्याच्या आधीची अमेरिकेची किंवा पाश्चात्य राष्ट्रांची कोणती स्लोगन होती? कॉन्क्वेस्ट ऑफ नेचर. आम्ही निसर्गाला जिंकू, निसर्गाच्या प्रत्येक शक्तीला जिंकू. वी विल कॉन्कर वॉटर, वी विल कॉन्कर एअर, वी विल कॉन्कर स्पेस. अरे इकडून तिकडे क्षेपणास्त्र टाकली किंवा स्पेसमधून रॉकेट्स वगैरे सोडली म्हणजे काय तुम्ही स्पेस जिंकली आहे? अरे स्पेस वगैरे जिंकतात ऋषी. आता माझं जडतत्व झालेलं आहे, आता जलतत्व गेलेलं आहे आणि शेवटी आकाशतत्व उरलेलं आहे आणि तो ऋषी ट्रान्सपरंट बनतो, सी थ्रू बनतो. असा उद्धव बनला होता, असा विदुर बनला होता आणि असे लामा बनतात असं अप्पासाहेब पंत, तो ICS ऑफिसर, त्यांनी सांगितलेलं आहे. तो देव आपला राजदूत होता, तो देवभूमी आपण म्हणतो हिमालय, आणि हिमालयाच्या वरती ल्हासा तिबेटची राजधानी, तिथे लामा बघितलेले होते. ते ज्या वेळेला बसायचे तपश्चर्येला तर लामांच्या पलीकडचं दिसायचं. हे मी डोळ्यांनी बघितले म्हणाले. आणि हे इट वॉज नॉट मिसमेरिझम और हिप्नॉटिझम. मी पूर्णपणे बुद्धिवादी माणूस आहे, पण हे मी बघितलंय तर का लिहायचं नाही? तर अशा पद्धतीनं लक्षात ठेवा, तुम्ही जिंकायचं ते आतून जिंकायचं आहे. हे वेस्ट सगळे बाहेरून जिंकतात, त्यांची सगळी टेक्नॉलॉजी सायन्स हे बाहेरच्या विश्वाचा शोध घेतं आणि आतल्या विश्वाच्या शोधासाठी तुम्हाला माझ्याच देशाकडे यावं लागेल. टेक्नॉलॉजी अँड सायन्स ऑफ द वेस्ट अँड फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी ऑफ द ईस्ट शुड शेक हँड इन हँड. हँडशेक, हस्तांदोलन केलं पाहिजे तर मानवता वाचणार आहे. आणि आता तो आपल्या विवेकानंदांनंतर हे घडायलाच लागलं की यायला लागले. पण त्यांची प्रतिसृष्टी तुम्हाला सांगतो ना की डोळ्याचा डोळा चष्मा नाही काढला, कानाचा कान हिअरिंग एड नाही काढली, हाताचा हात म्हणून क्रेन नाही का तयार केली, आणि पायाचा पाय म्हणून चाकं नाही का तयार केली, पंखे नाही का तयार केले, हेलिकॉप्टर वगैरेचे. ही सगळी प्रतिसृष्टी आहे. बाहेरच्या सृष्टीत जे दिसतं ना तसंच करायचं. बोन्साय नावाचं जे आहे ना ते जपानमध्ये आहे, ती कला वगैरे म्हणून ठीक घ्या. एकाने प्रश्न उठून विचारलेला आहे, तो प्रवचनकार अगदी तन्मय होऊन सगळं सांगत होता. मानवाने किती प्रगती केलेली आहे. बोन्साय, अरे वडाचं झाड बुंधा जरा मोठा झालेला, पारंब्या वगैरे सुद्धा आलेले आहेत, पण कुंडीत तू तुझ्या हॉलमध्ये ठेवू शकतोस. 2 तास कुंडी याच्यात ठेवायची. आणि कधी नाजूक झाडं असतात त्यांना ड्रॉपरला अगदी मोजून क्वांटिटी ऑफ वॉटर घालावं लागतं. बोन्साय. सीडलेस वगैरे आम्ही द्राक्ष तयार केले आहेत, सीडलेस पपया तयार केलेले आहेत. एक तो तरुण उठतो आणि काय झपाटल्यासारखा त्याला प्रश्न विचारतो. अजून माझ्या मनात तो प्रश्न सुदर्शन चक्रासारखा फिरतोय. लक्षात ठेवा, त्यांनी काय विचारलं की माणसाला जर बोन्साई केलं आणि सीडलेस केलं तर रे काय उत्तर? पिन ड्रॉप सायलन्स म्हणतात ना, तसा त्या सभागृहात झाला. ही वॉज स्टन्ड अँड स्ट्युपिफाईड आपण म्हणतो ना, त्याला काय बोलावं, तो डिंगमूड होऊन गेला. वक्ता, तुम्ही म्हणताय अरे बोन्साय बोन्साय काय, बोन्साय हे काही जीवनाचा आदर्श आहे? ठीक आहे, जसं यांनी ग्राफ्टिंग केलं, कुणी आपण म्हणतो निरनिराळ्या बोटॅनिस्टनी वगैरे सगळं केलं आणि ते ग्राफ्टिंग केल्यामुळे काही चांगल्या गोष्टीही घडल्या. हे बोन्सायमध्ये काय चांगलं घडणार आहे? हा एक चमत्कार तुम्ही घडवता. यू आर गोईंग अँटी नेचर. आता माणसाचा एक प्रयोग चालू आहे की माणूसच निर्माण करायचा. हे टेस्ट ट्यूब बेबीज वगैरे हे झालेले आहेत, पण आता नवीनच माणूस, माणसाचा क्लोन तयार करायचा, माणसासारखा माणूस. अनेक देशांनी बंदी घातलेली आहे, पण ज्या देशांनी बंदी घातलेली आहे त्यांच्या तळघरात असा माणूस तयार झालाच नसेल असं नाही आहे. आणि अशा माणसांचं जर सैन्य, आता याची गरज नाही, कारण रोबो नावाचा ह्युमनॉइड किंवा माणूस आपण आणलेलाच आहे. हा सगळा विचार विश्वामित्राच्या वेळेला ऋषींनी करून सांगितलेला आहे. आम्ही खाट मारतो याच्यावर, वी क्रॉस इट आउट. प्रतिसृष्टी काय निर्माण करता? सृष्टीचे प्रतिद्वंद्वी होता, प्रतिस्पर्धी होता. अरे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि मग नेचर फ्रेंडली अशा स्लोगन्स आता येतात. गो बॅक टू नेचर, बी नेचर युअर सेल्फ.
टॉक विथ नेचर, डोंट स्पीक. बोलता काय फक्त स्पीकरसारखे. आय एम टॉकिंग विथ माय फ्रेंड. अनलिमिटेड टॉक टाईम, हार्ट टू हार्ट टॉक आहे ते. ब्रेन टू ब्रेन हे स्पीच आहे. स्पीच फॉर्मल आहे, आर्टिफिशियल आहे, पण टॉक, लहान मूल बोलतं बाबांशी, बाबा आज बघा काय केलं, हे टॉक आहे, पण उत्स्फूर्तपणे आलेलं आहे. बाबा इतका कौतुकाने घेतो, वाक्य केला आणि प्रश्न केला, हो रे माझ्या बाळा, म्हणून तो जवळ घेतो. टॉक आहे. हे करत नाही आपण. खरंच तुम्हाला सांगतो, हे जमलं पाहिजे. आपल्या जीवनातली आपण उत्स्फूर्तता घालवलेली आहे. तर हे सगळं झाल्यानंतर हरिश्चंद्र झाला. हे आता एक दुर्गम नावाचा राक्षस आहे, दुर्गम. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे ना, देव श्रेष्ठ कशामुळे, वेद त्यांच्याकडे आहेत. देवमाता, वेदमाता, गायत्री. गायत्रीचा उद्या गायत्री मंत्रच आपण म्हणणार आहोत. पण एक लक्षात घ्या, हे झाल्यानंतर तो प्रसन्न करतो ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव म्हणतो वरम ब्रूही, काय पाहिजे ते माग, वेद दे. ते जे ज्ञान तुम्ही कोडिफाय किंवा स्क्रिप्टमध्ये जर काही केलेलं असेल आणि ते घेऊन पाताळात किंवा समुद्रात जातो. हे हयग्रीवानी केलेलं आहे, हिरण्याक्षाने केलेलं आहे, हे अनेकांनी केलं. म्हणजे काय, वेदाध्ययन, वेदग्रंथ गेले. उदाहरणार्थ म्हणजे वेद शिकवणाऱ्या शाळा त्यांनी उद्ध्वस्त केल्या. सध्या अतिरेकी नाही करत, तालिबान वगैरे खरंच करतात. आणि तालिबान या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे ना, मदरसामध्ये तयार झालेला. म्हणजे मदरसा हे काय आहे, शिक्षण आहे. आणि धर्म, एकाने धर्मशाळा येते. धर्मशाळा म्हणजे धर्माचं शिक्षण देणारी. इस्लाम या शब्दाचा अर्थ आहे शांती. आणि बरोबर विरुद्ध चाललेलं आहे. आणि त्यांनी एवढं टेरराईज सगळ्या जगाला केलेलं आहे. तर थिंकिंग मुस्लिम्स काही कमी आहेत का? रॅशनल मुस्लिम्स युथ काही नाही आहेत का? आहेत. पण त्यांची बोलती बंद करून टाकलेली. उद्या तू आमच्यासमोर बोललास तर तुला चौकाट टाकू. ही हिंसा कमी झालेली आहे आता. पण आता तालिबानचा परत उदय झालेला आहे. मुद्दा काय माझा लक्षात ठेवा, हे सगळे असुर आहेत. दुर्गम आणि वेद पळवले म्हणजे वेदाध्ययन बंद झालं, वेदांचं अध्यापन बंद झालं, वेद पाठशाळा बंद झाल्या. ऋग्वेद गेल्यामुळे हे सगळं सूक्तांचा अभ्यास सगळं बंद झालं. यजुर्वेद नेले, त्यामुळे यज्ञ बंद झाले. यज्ञ बंद, पाऊस बंद. पाऊस बंद, पाणी नाही. पाणी नाही, महादुष्काळ. महादुष्काळ, माणसं मरायला लागली. वर्णन वाचा. आणि इतकं काय, प्रेत जाळायला माणसं उरले नाहीत. वराह अवताराच्या वेळेला आपण बघितलं होतं, हरीचे अवतार म्हणून हे अवतार देवी भागवतातही आलेले आहेत. पण भागवताच्या वेळेला आपण बघितलं आहे, वराह म्हणजे डुक्कर हा एक अर्थ झाला. वर म्हणजे श्रेष्ठ आणि अह म्हणजे दिवस. रात्रीचा दिवस करून तपश्चर्या करणारे ऋषी हिमालयात गेले. आणि त्यांनी हिमालयात ती त्रिभुवनेश्वरी, त्रिभुवन सुंदरी नाही, त्रिभुवनेश्वरी प्रसन्न करून घेतलं. तर ती म्हणाली काय नाही, म्हणाले हे हा दुर्दम, अगदीच दुर्दम्य झालेला आहे, आमच्याकडून तो नाही. कारण कुठल्याही याच्यातला पुरुष मला मारू शकणार नाही. स्त्री सेकंडरी समजतात ते. स्त्री काय मला मारणार आहे, अबला. मग आपण देवी तूच काहीतरी कर. ठीक आहे, मग हे आपापली शक्ती द्यायला लोक तयार असतात. ती देवी येते, ती दुर्गा. दुर्गमाला मारते, निरनिराळ्या पद्धतीने मारते. पहिल्यांदा दुर्गम काय करतो, दुष्काळ झालेला, लोक मरायला लागले. आता काय, माझं कार्य थांबूया, वेद माझ्याचकडे आहेत, वेद सोडवले पाहिजेत. आणि परत धनधान्य निर्माण झालं पाहिजे. ऋषींनी प्रार्थना केली की तू त्या दुर्गमाचा दुर्गमाला मारलेलं नाही आहेस, दुर्गमाने माघार घेतलेली आहे. कारण तो म्हणतो आता लढायचं काही कारणच नाही आहे. तेव्हा देवी तुझं दुसरं रूप दाखव. तर तिने इतके डोळे स्वतःच्या शरीरावर, किंवा निरनिराळी तोंड, त्याचे डोळे, आणि डोळ्यातून जलधारा, काय स्प्रे पडला असेल तुम्ही कल्पना करा त्या पृथ्वीवर. सगळीकडे पाणीच पाणी झालं. लोकांना आनंद झाला. परत धनश्री, वनश्री आपण म्हणतो ना, ही सगळी प्रकारची निसर्गश्री निर्माण झाली. परत प्रतिसृष्टी नाही, नवसृष्टी निर्माण झाली. नवदृष्टी मिळाली कृतज्ञतेची माणसाला. देवीची पूजा करायला लागलेलो. आणि तिला पूजा करताना नाव द्यायला पाहिजे शताक्षी. शत म्हणजे 100 नाही, असंख्य डोळे, आणि त्या डोळ्यातून पाण्याच्या धारा. आता लक्षात ठेवा, आता हा आला, अरे परत, आणि दुसरी एक देवी यातून निर्माण झाली. अरे त्यांना कंदमुळं वगैरे ऋषींना मिळत नव्हती, इतका दुष्काळ पडला होता. आता त्यांना कंदमुळं, फळं, भाज्या मिळायला लागल्या. त्यांनी देवीची कुठल्या रूपात पूजा केली, शाकंभरी देवी. ही शाकंभरी पौर्णिमा वगैरे असतात ना, अजूनही आपण त्या साजऱ्या करतो. आता सिम्बॉलिक झालं आहे ते.
पण तत्व लक्षात घ्या, शाकंभरी देवी, शताक्षी देवी, आणि दुर्गमाला नंतर ठिणग्या पडायला लागल्या. हिचं शस्त्र आणि दुर्गमाचं शस्त्र, आणि त्या ठिणग्यातून आगी लागायला लागल्या. मग देवी निर्माण झाल्या. निरनिराळ्या 14 शक्ती निर्माण झालेल्या आहेत, हिने आपल्यातून निर्माण केल्या. आणि जलधारा, हिनी त्या देवी आहे ती दुर्गा देवी, पहिल्यांदा आली त्यावेळेला ती शक्ती म्हणून आलेली आहे. तिला दुर्गमाला मारलं तेव्हापासून दुर्गा म्हणायला लागले, आणि ती रणयुद्ध त्याची देवता झाली. तिने आपल्या रंध्रातून पूर्वी ती दुसरी देवी शताक्षी, हिने आपलं असं काहीतरी केलं, आणि सगळ्या कारंजाच्या जशा धारा असतात ना, तशा शक्ती देवी बाहेर पडायला लागल्या. इतक्या देवी निर्माण झाल्या. अग्निशमन म्हणतात ना, अग्निशमनाच्या वेळेला आपण करतो काय, तर फक्त आग विझवणारे ते होज, पाईप, पाणी, या सगळ्या शक्तीने अग्निशमन केलं, आणि सगळं शांत झालं. आणि दुर्गेचं म्हणून लोकांनी कौतुक केलं, स्तुती केली. तेव्हापासून दुर्गा ही युद्धाची देवता बनली. आता आपल्याला अत्यंत पवित्र भूमी ही देवी आहे. भूमी ही देवी का? भूमिका हे एक देवी, आपल्याकडे भूमिकेची मंदिरं सुद्धा आहेत. भूमिका म्हणजे छोटी भूमी, जसं राधिका म्हणजे छोटी राधा, चंद्रिका म्हणजे छोटा चंद्र, चंद्रिका, तसं भूमिका हा शब्द केव्हा आला? ज्यावेळेला विराटाच्या गायी पळवून नेल्या कौरवांनी, कारण एक रात्र उरलेली आहे पांडवांना प्रकट व्हायची अज्ञातवासातून. आत्ता जरी पांडवांना पकडलं तरी त्यांनी मग सगळे महाभारत सांगत नाही. आणि अशा वेळेला दुसरीकडे फ्रंट उघडली, आणि विराट राजा, त्याचा सेनापतीने सगळे बाकीचे सगळेजण तिकडे लढायला गेले. इकडे फक्त अर्जुन आणि त्याचा मुलगा उत्तर, जो अत्यंत भित्रा होता, लढायला तयार नव्हता. अर्जुन म्हणाला की मी एकदा अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे, चल काढ रथ, मी होतो सारथी. आणि रथ, तो म्हणतो अरे इकडे कौरव ह्या दिशेने गेलेत, रथ दुसऱ्या दिशेकडे वळव, नको उगीच त्या सैन्यासमोर जायला, आपल्याला घाबरून सैन्य पळून गेलं म्हणूया. त्यांनी खरंच अर्जुनांनी रथ दुसरीकडे वळवला. पण झालं काय की ज्या वेळेला अज्ञातवासाचं वर्ष होतं, वनवासात प्रत्येकाकडे शस्त्र होती, पण भीम गदा घेऊन जर पाकशाळेत गेला असता तर ओळखलं असतं की. म्हणून त्यांनी आपली सगळी शस्त्र लपवून ठेवली होती. शस्त्र जरी सापडली तरी भीमाची गदा, याचं गांडीव ओळखलं असतं लोकांनी. आणि शकुनीचे सगळे पाताळ यंत्री शकुनी आणि त्याचे हेर पाताळ, स्वर्ग, पाणी, जमीन सगळीकडे पांडवांचा शोध घेत होते. पांडवांनी बुद्धी, ही सगळी बुद्धी पॉलिश करून काढली होती यक्षानी युधिष्ठिराची. त्यांनी काय केलं, पूर्वी जलात सोडत होते प्रेत, परवडत नव्हतं लोकांना, गरीब होते अगदी. बाकीचे अग्निसंस्कार अगदी चंदनाच्या चितेवर सुद्धा जाळत होते. पण आणखीन एक प्रेत विल्हेवाट लावण्याची पद्धत होती. वस्त्र घ्यायचं आणि वस्त्रात त्या प्रेताला ठेवायचं आणि झाडावर ठेवायचं. पक्षी वगैरे येऊन खाऊन जातील आणि त्याची विल्हेवाट लागेल, हाडं वगैरे खाली पडतील, ती कुत्रे कोल्ही नेतील, असा प्रकार होता. अशी पद्धत यांच्यात आहे, पारशी लोकांच्यात, आणि त्यांना टॉवर ऑफ सायलन्स म्हणतात. अशी एक हे असते फळी, आणि त्या फळीवर ठेवलं जातं कोणाला, त्या प्रेताला, आणि उघडे असते, ती विहीर आहे. टॉवर ऑफ सायलन्स ही विहीर आहे. आणि तिथून गिधाडं वगैरे पूर्वी यायची, आणि ते गिधाडं वगैरे काय फडशा पडायची, आणि खाली जी हाडं पडायची कुत्री वगैरे, ती हाडं घेऊन जायची, लगेच विल्हेवाट लावायची पद्धत आहे. तर तिथे तशी पद्धत की ज्यावेळेला आपण उघड्यावर प्रेत वगैरे जर टाकलं तर लोकांना लक्षात येईल, म्हणून ते बांधतात आणि प्रेताचा आकार देतात आणि झाडावर ठेवतात. शमीच्या झाडावर ते वर्षभर आपली सगळी शस्त्र ठेवतात. शमीचं झाड दसऱ्याशी, आता हे सीमोल्लंघनच चालू आहे. अर्जुन वरती चढला आणि तो म्हणतो की अगं बृहन्नडे, तुला झाडावर चढायला येतं. अर्जुन काय म्हणणार, हा शेवटचा दिवस आहे त्याचा, बृहन्नडा म्हणून जातो. अरे ते प्रेत कशाला काढतोयस, हा सगळ्यालाच घाबरतो. गप्प बस. तो प्रेत काढतो, आपलं धनुष्य हे बांधून परत ठेवून येतो, धनुष्य बाण काढतो, बाणाने देवीचं अशी चित्र काढतो. ही भूमिका देवी. आणि तिला सांगतो की तू रणाची देवी आहेस, रणदुर्गा आहेस, रणचंडिका आहेस, रणमर्दिनी आहेस, महिषासूर मर्दिनी तशी. तेव्हा मी तुझी पूजा करतो, आशीर्वाद दे. आणि मग जाऊन एकटा तो त्या सगळ्या कौरवांच्या सैन्याचा पराभव करून गायी घेऊन येतो. आणि हे पराभूतून येतात, पण दुर्योधन शिरतो हस्तिनापूरमध्ये, जितम मया, आम्ही पांडवांना शोधून काढलं. एक रात्र राहिली अजून वर्षाची. त्यावेळेला भीष्म म्हणतात, अरे 13 वर्ष ते वनवासात होते, आणि दर 2.5-3 वर्षांनी एक अधिक महिना येतो, 4 अधिक महिने झालेले आहेत. तेव्हा त्यांनी 13 वर्ष 4 महिने वनवास आणि अज्ञातवास झालेला आहे. सगळे गप्प बसतात. आणि मग युद्धाचा प्रसंग हे तुम्हाला माहीत आहे.
तर मला सांगायचं आहे काय, ह्या ज्या निरनिराळ्या देवी आहेत ना, खूप, आता भूमीचं मी फक्त वाचून दाखवतो एका मिनिटात. किती सुंदर श्लोक आहे बघा. मंगले मंगलाधारे मांगल्ये मंगलप्रदे मंगलार्थम मंगलेशे मंगलम देहि मे भवे. भव ही तू सगळा संसार आहेस, सगळं मंगल कर आणि मला कल्याण दे. भूमीविषयक अपराध आणि त्यांची फळं. आपण किती अपराध करतो, पण आपल्यासारखे अपराध त्यावेळेला काय सांगितले बघा. दान केलेली जमीन परत घेत असाल कालसूत्र नावाच्या नरकात पडाल. गुरे चारण्याची सार्वजनिक जमीन घेऊन तिथे तुम्ही शेती करत असाल, त्या काळात शेती होती हो, आता केवढ्या इमारती बांधतो आम्ही, तर तुम्ही कुंभीपाक त्याच्याहीपेक्षा भयंकर नरकात पडाल. जमिनीवर पेटता दिवा तसाच ठेवतो, त्याच्यावर काहीतरी ठेवलं पाहिजे, पाट वगैरे, आणि मग ठेवला पाहिजे. जमिनीला काय दिवा तापतो ना, तो काय होतो, 7 जन्म आंधळा होतो. पूजेचं साहित्य, पवित्र वस्तू जर ठेवला तर तो मनवर्तन नरकात जातो किंवा त्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं. म्हणून पाटावर आणि चौरंगावर आपण असल्या पवित्र वस्तूंची स्थापना करतो. आता एक तुम्हाला जमिनीबद्दलची कृतज्ञ नाव आहे. कृतज्ञता म्हणजे आई, जिच्याबद्दल कृतज्ञता म्हणजे आईंची आई, आपण ज्याला मातृभूमी म्हणतो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असे, हे म्हणतोय मी म्हणून माझी जननी आहे, पण शेवटी जन्मभूमी माझ्यासारख्या अनेकांना जगवती आहे. कृतज्ञ करणारी नावं बघा, एकाच मिनिटात. सर्व प्राणी जन्मतात, जगतात आणि वावरतात, तिला भूमी देवी म्हणलेलं आहे, भूमिशक्ती. कश्यपाची कन्या आहे काश्यपी, ती सगळीकडे सुजलाम सुफलाम करून टाकते. सुबत्तेची किंवा समृद्धीची ती देवी आहे. स्थिर आहे, तिला अचला म्हणतात. पृथ्वी इतक्या वेगात फिरते, सगळं उडून गेलं असतं की हो, पण गुरुत्वाकर्षण म्हणून आहे, घट्ट धरून ठेवलेलं अचला, चल नाही आहे ते. नंतर पृथ्वीराजाची कन्या म्हणून पृथ्वी आहे, आणि पृथ्वी आहे म्हणून आपण सगळेजण आहोत, हेही लक्षात ठेवा. कणाकणांचं पूजन करा, पृथ्वीराजाने सांगितले. आणि शेवटी धरा, वसुंधरा, धरती, क्षमा, हे जे आहे देवीचीच रूप आहेत, कारण ती सगळ्यांना धारण करते, भरण पोषण रक्षण करते. अशा या भूमीला वंदन करून आपण भूमीचं सध्या काय चालवलेलं आहे, गोव्यातल्या खाणी इतर ठिकाणी खणले जाणारे, अहो या खाणी हिमालयात काढल्या म्हणून केदारनाथसारखी शोकांतिका घडते हो. कोण बघणार आहे, कोण वाचवणार आहे? पण देवीची इच्छा आहे, आणि देवीची इच्छा आहे म्हणूनच एक करोनावर आपण म्हणतो ना, संक्रांत कोणावरून आलेली आहे, 2 वर्ष संक्रांत ही करोनावरून आलेली आहे. का नाही समजायचं? महामारी म्हणतात, महामारी शक्ती आहे. मरी आई म्हणायची पूर्वी तिला, हे महामरी आई आहे. अरे आपणच तिला बोलवलेलं आहे, म्हणून ती संहारी करते. आणि दुर्जनांचा, अरे किती सज्जन उरलेले आहेत. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, तुम्ही प्रोफेसर आहात ना, एक साधू बना, साधूंची संख्या एकानं वाढवा. साधू जास्त झाले आणि त्यांना जर दुष्टांचा त्रास सुरू झाला तर परित्राणाय साधूनाम ही प्रतिज्ञा आहे माझ्या देवाची. मग माझा देव अवतार घेईल. आणि विनाशाचे दुष्कृताम ही प्रतिज्ञा नाही आहे, साधूंचं परित्राण. तुम्हीच म्हणता जगात कोणी साधू सज्जन उरलेला नाही आहे. एकाने संख्या वाढवा ना, स्वतः साधू बनून. हे महाराजांनी त्या प्राध्यापकांना सांगितलेलं आहे, आपण स्वतःला सांगायला काय हरकत आहे. भूमीबद्दलची कृतज्ञता, गुरुबद्दलची अत्यंत आपण ज्याला म्हणतो अशी शरणागत बुद्धी, अखंड स्मरण, सर्वस्व समर्पण आणि अनन्य शरण, शांत. उद्या शेवटचा दिवस आहे. उरलेली काही कथानकं आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्तोत्रातली एक श्लोक वाचून आपण समारोप करणार आहोत. शांत. माझ्यानंतर म्हणायचे, आज देवीची आपण निरनिराळी रूपं बघितली, क्रांती घडवली या राक्षसांना मारून. म्हणून या देवी सर्वभूतेषु क्रांती 3दा म्हणायचे, माझ्यानंतर म्हणायचं. या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता, क्रांतिरूपेण संस्थिता, क्रांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः, नमस्तस्यै नमो नमः. शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय नारायणी नमोस्तुते. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. श्वास उच्छ्वास दोघांची देवी आहे बघा. जशी जृंभा जांभईची आहे, निद्रा झोपेची आहे, तशी सुद्धा आहे. श्वास घेतला एक देवी शक्ती, श्वास सोडला दुसरी देवी शक्ती. शांत. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून आनंदानं गुरुमाऊली, व्याघ्रेश्वरी, सिंहवाहिनी, महर्षी वेदव्यास आणि या सर्वांची मूर्ती, वाङ्मयी मूर्ती देवी भागवत दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.